हाय हॅलो नमस्ते, मी प्रियांका. वीकेंड म्हटलं म्हणजे घरात बसून काही करावं असं वाटत नाही. खूप बोर होतं यार. मग काय, नवऱ्याला बोलली चल ना जरा कांदा भाजी खायला जाऊया. नवरा म्हटला कुठे जायचं. मी म्हटलं अरे चल तर, तू फक्त गाडी चालव, बाकी सब मैं देख लूंगी. मग काय, गाडी बी रेडी, हम बी रेडी आणि निघालो. पण पुढे गेलो आणि बघतो तर काय, अरे बापरे एवढा ट्रॅफिक. मी नवऱ्याला बोलली किती ट्रॅफिक आहे यार आज. तर नवरा लगेच, नवरा म्हणजे नवरा, उत्तर दिले तुझ्यासारखं सगळ्याच बायकांना घरात बोर होत असणार म्हणून ही ट्रॅफिक जमली आहे. मैंने बोला वाह क्या बात आहे. विकेंडला बाहेर पडायचं म्हटलं की बायका कारणीभूत आणि ट्रॅफिकचं पण ब्लेम बायकांवरच. असो, नवऱ्याशी जास्त पंगा घेण्यात काही फायदा राहत नाही. मग काय, थोडी ट्रॅफिक, थोड्या गप्पा आणि भरपूर मस्ती, आमचा प्रवास सुरू राहिला. आणि शेवटी हम पोहोच गए खडकवासला. कॉलेज के दिन भी क्या दिन थे यार. माझं ग्रॅज्युएशन भारतीय विद्यापीठमधूनच झालं. मी त्यावेळेस खडकवासला म्हणजे आमचं गो टू प्लेस होतं. कुठे जायचं, खडकवासला. काही प्लॅन नाही, खडकवासला. फक्त फ्रेंड्ससोबत हँगआउट करायचं तर चला खडकवासला. जून ते डिसेंबर आम्ही फक्त खडकवासला आणि सिंहगड इतक्या वेळा जायचो की आमचं सेकंड होमच झालं होतं. कॉलेजेसमध्ये पैसे कमी असायचे पण हँगआउटचे प्लॅन्स मात्र फुल असायचे. खडकवासला आजही मी दरवर्षी 2 ते 3दा नक्की जाते. पण ते कॉलेज डेज फक्त कॉलेज डेज होते. पण या बेस्टची खडकवासला ट्रिप थोडी स्पेशल होती, कारण आम्ही दोघंच नव्हतो तर आमच्यासोबत आमचे फ्रेंड्स आणि त्यांची लिटिल क्यूटची गौरी पण होती. आपण पण ऑर्डर करूया कांदा भाजी. असं सुंदर क्लायमेट, गारगार वारा आणि त्यात गरमागरम कांदा भजी. हा हा हा, काय सांगू, हे कॉम्बिनेशन म्हणजे जणू काही जादूच. खरं सांगायचं तर अशा वेदरमध्ये कांदा भजी खाण्याचं मोह आवरणं म्हणजे असंभव आहे भाई, असंभव. आणि मग सुरू झाली आमच्या गौरीची फुल ऑन मस्ती, मोड ऑन. गौरी आणि मऊ दोघांनी मिळून अशी काही मस्ती केली की मला पुन्हा बच्चा व्हावंसं वाटलं. आणि मग सुरू केला सोप बबलचा खेळ. मस्त हवेत बबल्स सोडायचे आणि ते बबल हवेत उडताना बघायचे. गौरीला ते बबल्स पकडायचे होते की फक्त त्यांच्या मागे पळायचं होतं, ते मात्र शेवटपर्यंत कळलंच नाही. फक्त भजीच खाऊ घातली नव्हती आतापर्यंत. एक्सपेक्टिंग की चहा वगैरे पाहिजे आणि भुट्टा पाहिजे. जाऊ आपण थोडा चहा वगैरे. माझं लक्ष गेलं कुल्हड तंदूर चहाकडे. म्हटलं चला आता एक मस्त गरम गरम चहा तर बनता है. पण तिथे गेल्यावर चहा बनवण्याची पद्धत बघितली आणि मी म्हटलं अरे वा, चहा बनवण्याचा तरीका तर एकदम अलगच आहे. साधा चहा नाही बरं का. आधी मस्त कुल्हड गरम केलं, मग त्या गरमागरम कुल्हडमध्ये चहा ओतला आणि पुढे जो तंदूर स्मोकी टच आला ना, बस वा, पूर्ण प्रोसेस बघायची मज्जा येत होती. चहा पिण्याआधीच वाटलं इतका एफर्ट घेतलाय तर चहा तर भारीच असणार. Wanna clear a bottle of Cabernet. Wanna stay home, not even drink. Wanna get out of my own head. Wanna lay down, overthink. I wanna cry every tear I got. Put on a dress, be a stranger's dream. Lock up this heart of mine. Wanna wear it on my sleeve. I kinda wanna hate you, but I want. नवऱ्यासोबत क्वालिटी टाइम, फ्रेंड्ससोबत मस्त गप्पा आणि गौरीसोबत फुल मस्ती. एकदम छान वेळ गेला होता. म्हणजे वीकेंड कधी संपला हे कळलंच नाही. आणि मग वेळ आली ती घरी परत जाण्याची. खरंच सांगू, अजिबात इच्छा नव्हती घरी परत जाण्याची. असं वाटत होतं अजून थोडा वेळ इथंच थांबूया. मस्त हवा, सुंदर व्ह्यू
गप्पा, चहा, कांदा भजी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फुल मस्ती विथ गौरी. सगळं इतकं परफेक्ट होत होतं की मन म्हणत होतं घरी तर रोजच जायचंय, आज इथेच थांबूया. पर क्या कुठे करें, जायचं घर तो आता? जाना ही पडेगा. नाईलाजानं आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि बघता बघता डिनरची वेळ झाली होती. मग आम्ही पोहोचलो पिझ्झा हाऊसमध्ये. आणि खरं सांगायचं तर खूप दिवसांनी आम्ही असं जंक फूड एन्जॉय करणार होतो. म्हणजे रोजच हेल्दी खा, हे खा, ते खा. पण आज मनाने म्हटलं बस, आज डाएट को मारो गोली और खाओ आज पिझ्झा. कधी कधी ना असं मनसोक्त जंक फूड खाणं पण बनतं आहे बॉस. आणि मग गरमागरम पिझ्झा समोर आला. बस त्या मुवमेंटला आजचा वीकेंड एकदम पैसा वसूल. फ्रेंड्स, दिस इज हाऊ वी हॅव स्पेंड अवर वीकेंड. आमचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच फन मुवमेंट्स, कपल मस्ती आणि लिटिल हॅपीनेस साठी चार्मिंग लाईक सोबत कनेक्टेड रहा. टिल देन, स्टे हॅपी, स्टे ब्लेस्ड